मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 वर आग लागल्याची घटना. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. विमानतळ पोलीस, महापालिका, अग्निशमन दल घटनास्थळी. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणी करा. मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत तपासणी होणार असल्याची नसीम खान यांची माहिती. काँग्रेसच्या माघारीनंतरही बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये 23 उमेदवारांचं आव्हान. 53 पैकी 30 उमेदवारांची माघार. अपक्ष उमेदवार रिंगणात असल्यानं मतदान प्रक्रिया पार पडणार. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार रिंगणात. भाजपचे अक्षय कर्डिले आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे गोविंद मुकाटे यांच्यात मुख्य लढत. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा. गहिनीनाथ गडावरील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच मुंडे समर्थकांची घोषणाबाजी. नाशिकच्या नामांकित कंपनीमधील अत्याचार प्रकरणी फरार HR कर्मचारी ताब्यात. कंपनीच्या इतर 7 ते 8 जणांनाही चौकशीसाठी बोलावल्याची सूत्रांची माहिती. दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे अडचणीत. प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून 7 लाखाची खंडणी उकळल्याप्रकरणी सोनाली हिंगेसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये जंगली हत्तींचा धुमाकूळ. 50 हेक्टरहून जास्त शेतातील मका, धान आणि भाजीपाला पिकांचं नुकसान. हत्तींच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी वन विभागाकडून ड्रोनचा वापर. आणि निफाडच्या नांदोडेमध्ये टांगा शर्यतीतील धक्कादायक प्रकार. शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा टांग्याखाली सापडून मृत्यू. ब्रेकनंतर बातमी आहे दिल्लीमधून. राजधानी दिल्लीमधील सेंटर विस्टा प्रकल्पामध्ये नवीन संसद भवन सोबतच पंतप्रधानांची नवीन कार्यालय, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, पंतप्रधानांचे निवासस्थान याशिवाय विविध मंत्रालयाच्या इमारती एकत्रितपणे कर्तव्य भवन या नावानं उभारण्यात आल्यात. आणि याच धर्तीवर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर शहरामध्ये 3 महानगरपालिकेच्या टाउन हॉल इमारतीच्या माध्यमातून सेंटर विस्टा प्रकल्पाचं प्रतिरूप उभारण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दूरदृष्टिकोनातून खेळण्यात आलाय. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. यासाठी नागपूर महानगरपालिकेमध्ये असलेल्या विविध पक्षांची नेते सोबतच नगरसेवक आणि महापौर, उपमहापौर स्थायी समितीचे अध्यक्ष, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन इटकर यांचे शिष्टमंडळ सध्या राजधानी दिल्लीच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. संसद भवनामध्ये उपयोगात आणले गेलेले सागवान लाकूड, विविध प्रकारचे शिल्प सोबतच इमारती उभारण्यामध्ये लावण्यात आलेला गुलाबी दगड या सगळ्यांचा वापर करून नागपूरमध्ये देखील सेंटर विस्टा प्रकल्प उभारला जाणार आहे. आणि यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण खर्च केला जाणार आहे. त्या ठिकाणी असं वाटलं की आपण एकदा सेंट्रल विस्टाचा चांगला अजून आपले जे संसद भवन जे आहे ते बघावं. अशा सूचनाही केल्या माननीय गडकरी साहेबांनी, कारण भव्यता दिव्यता हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे त्या सूचनांच्या नुसार आम्ही सगळे महानगरपालिकेचे म्हणजे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कमिशनर साहेब म्हणजे अधिकारी वर्ग हे देखील या ठिकाणी आज पाहणी करायसाठी आलो होतो. अतिशय उत्तम, अगदी इतकी भव्य आणि इतकी सुंदर वास्तू पाहिल्यानंतर असं वाटतं की याची प्रतिकृती खरं म्हणजे नागपूर शहरामध्ये करावी. या अर्थाने ज्या अनेक गोष्टी तर अतिशय चांगल्या प्रकारचं ते काम त्या ठिकाणचं व्हावं यासाठीचा अभ्यास वर्ग करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय बडे मुद्दे आणि एक मोठी बातमी. मुंबईतल्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएमची तपासणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई उच्च न्यायालयानं ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी हा आदेश दिलाय. या प्रकरणातील याचिकाकर्ते काँग्रेस कार्यक समितीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला. खान यांनी या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक असून 16 आणि 17 एप्रिलला मुंबईत तपासणी होणार असल्याची माहिती नसीम खान यांनी दिली. सुष्मिता भदाणे पाटील आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत. आपण थेट जातोय. सुष्मिता, गेल्या अनेक दिवसांपासून
देशाच्या राज्याच्या राजकारणात ईव्हीएम गाजत होतं, पण हा निकाल किती महत्त्वाचा आहे या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत थेट काँग्रेसचे नेते नसीम खान जोडले गेलेले आहेत. नसीमजी, तुमची काय मागणी होती? न्यायालयानं काय म्हटलं? किती महत्त्वाचा हा निकाल? नाही, 2024च्या जो निवडणुका झाला, लोकसभा निवडणुकाच्या नंतर राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका, त्या निवडणुकाचा जो निकाल आला, ते निकाल बघितल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संभ्रम निर्माण झाला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना आश्चर्यचकित आम्ही राहिलो की 3 महिन्यामध्ये अशा प्रकारचा निकाल कसा येऊ शकतो. तर अनेक चर्चा, अनेक तपासणी नंतर अशा आढळून आला, शंका निर्माण झाली की कुछ तो दाल में काला आहे, काहीतरी आहे या मशिनीमध्ये, काहीतरी गडबडी आहे. तर हा जे वास्तविकता जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहता न्यायालयामध्ये आम्ही सर्वांनी, अनेक लोकांनी याचिका दाखल केली होती, पण आमच्या याचिकामध्ये उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिलेला आहे की 2 महिन्याच्या आत यांना मशिनीमध्ये जे तपासणी करायची असेल यांच्या प्रतिनिधी. पण नसीमजी, तो डेटा स्टोर आहे अजून सुद्धा? कारण आम्ही याचिका दाखल केली होती त्याच वेळीच कोर्टाने आदेश तशा प्रकारचे इंटिरियम दिलं होतं मौखिक, की जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत डेटा वगैरे जसे आहे तसे ठेवावं. बरं, पण नसीमजी, काय काय चेक केलं जाणार आहे आणि तुमची काय अपेक्षा आहे? काय चेक करायला हवं? त्यातलं काही तांत्रिक बाजू चेक करणार आहात? तुम्ही मतांची जुळवणी करणार आहात? काय करणार आहात? नाही, ते आता मशिनीमध्ये 3 भाग आहे. ईव्हीएम मशीन आहे, व्हीव्हीपॅट आहे, मायक्रो युनिट्स आहे त्याचे, असे प्रकारचे अनेक ह्याच्यामध्ये आहे. आणि आता ते त्या दिवशी आमचे टेक्निशियन आणि आम्ही सर्व निर्णय करणार की काय काय ह्याच्यामध्ये चेक केला पाहिजे. जी शंका आहे देशामध्ये, शेवटी लोकशाही जीवित राहिली पाहिजे. लोकशाहीमध्ये जर अशा प्रकारची शंका निवडणुकामध्ये निर्माण होत असेल तर ती शंकाच्या निवारण करण्याची जबाबदारी देशाच्या निवडणूक आयोगाची आहे. परंतु दुर्दैवाने आजचा जो निवडणूक आयोग आहे, हा निवडणूक आयोग निष्पक्ष नसल्यामुळे आणि एक विशेष पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम. ठीक आहे, म्हणजे तुमचा संशय आणि संभ्रम आहे, त्याचं निरसन करण्यासाठी म्हणून तुम्हाला हे आवश्यक होतं असं वाटलं. आशा करूया की तुमच्या या शंकांचं निरसन या सगळ्या चौकशीच्या नंतर होईल. निश्चितपणे केवळ महाराष्ट्राचं नाही, देशाचं लक्ष याकडे असेल. धन्यवाद नसीमजी, तुम्ही न्यूज 18 मराठीशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल.